तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे मस्तपैकी 10 वाजलेत, नाश्ता वगैरे झाला आहे आता आणि मी चाललो आहे आता ऑफिसला. आज माझा असं समजा ऑफिसचा लास्ट डे असेल जवळजवळ. आज बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करून ऑफिशियली जॉब एंड करायचा आहे. त्यानंतर आज थोडंसं कामं वगैरे पण असतील, ते पण फिनिश करायचे. ते फिनिश झाले की मग ऑफिशियली आपलं वर्किंग संपून जाईल. मग काय जे असेल ते मग ऑनलाईन वगैरे करायचं, जे काही असेल ते ऑनलाईन वगैरे करायचं आणि मग बघायचं. तर आजचा एवढा प्लॅन आहे. तर आता मी आहे कर्वेनगरला. आता कर्वेनगरवरून निघालो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे वाकडला. तर वाकडला जाण्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे माहिती का, नळ स्टॉपवरून आपल्याला त्या साईडने जायचं आहे, म्हणजे आपल्याला शिवाजीनगर युनिव्हर्सिटीकडून जायचं आहे. सो बघूया आज काय कॉन्टेंट भेटतो आहे का नाही. तर मित्रांनो, सगळ्यात आधी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल सगळ्यांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला भेटत राहतील आपल्या या चॅनलवरती. आणि जर का तुम्ही आपल्या इन्स्टाच्या पेजला फॉलो केलं नसेल तर इन्स्टाच्या पेजला नक्की फॉलो करा. त्या ठिकाणी पण असे बरेचसे चांगले व्हिडिओ आपण टाकत असतो, त्यामुळे तिथे सुद्धा फॉलो करा. तर मित्रांनो, एवढी गरमी होते ना सध्या. आता पुण्यामध्ये जून महिना चालू आहे. आता जून महिन्यामध्ये आता शक्यतोवर पाऊस तर पडायला पाहिजे. जून महिन्याचा अजून पहिला पाऊस तर काही पडलेला नाही आहे. मे महिन्यात एकचदा पाऊस पडला होता, चांगला जोराचा पाऊस झालेला होता. तर आता जूनमध्ये कधी पाऊस पडतो आहे काय माहिती. मागच्या 2 दिवसापासून आहे ना असं वातावरण जरा दमट झालं आहे. त्यामुळे काय होतं आहे ना, ऊन इतकं कडक वाढलं आहे की कधी ऊन पडतं आहे, कधी सावली आहे, कधी ऊन पडतं आहे, कधी सावली आहे. सो त्रास होतो आहे. हे बघा मित्रांनो, एक नवीन दिसलं. काय लिहिलं आहे, पुणे की राणी कोकण की दिवानी. अरे वा 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 वा, मस्त लिहिलं आहे. त्याच्यानंतर अजून एक लिहिलं आहे स्लोगन, कमी वयात आपली प्रगती होते हे पाहून लोक जळणारच ना शेट. बरोबर आहे, कमी वयात प्रगती झाली की लोक आहे ना असेच जळतात आणि मग नंतर आहे ना बोलायला सुरुवात करतात, अरे काय भेटतं त्याच्याने, काय होतं. त्यामुळे यानं जे लिहिलं आहे ना एकदम परफेक्ट लिहिलं आहे. कमी वयात आपली प्रगती होते म्हणून लोक जळणारच ना शेट, आणि जळायलाच पाहिजे. आणि दुसरं एक लिहिलं आहे, पुणे की राणी कोकण की दिवानी. वा वा वा, पुणे की राणी कोकण की दिवानी. विषय कोकणचा विषय नाही, कोकण आहे बाबा.
तर मित्रांनो, आजचं पहिलं सगळ्यात चांगलं असं मॉर्निंग मोटिवेशन होतं की त्याने मस्त लिहिलं आहे, कॅब आहे, कॅबवाल्याने लिहिलं आहे, कमी वयात आपली प्रगती होते म्हणून लोक जळणारच ना शेट. आणि कसं आहे, अशा लोकांनी ना जळायलाच पाहिजे, कारण की ते जेव्हापर्यंत जळणार नाही ना तेव्हापर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही मित्रांनो. त्यामुळे अशा लोकांना आहे ना जबरदस्ती ना आपण जळवायचंच. जेवढं ते जळतील ना तेवढं आपण पुढे जाणार. सो मॉर्निंग मोटिवेशन एक नंबर आहे भावा, जे पण लिहिलं आहे ते. तर आता आपण आलो आहे मित्रांनो नळ स्टॉपला. आता आपल्याला इथून काय करायचं आहे, इथून नळ स्टॉपवरून आहे ना लेफ्ट टर्न मारायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या साईडने जायचं आहे. हा कसं आहे ना, हा इकडनं जायला रस्ता पुरवडतो बरं का. वाकडला जायला दुसरा रस्ता पण आहे, तिकडनं डायरेक्ट मग बँगलोर हायवे टच करावा लागतो. पण बँगलोर हायवेवर कसं विषय आहे, जरा थोडं रिस्की काम असतं आहे बँगलोर हायवेला, कारण की ट्राफिक तर नाहीच्या बरोबर असते, कारण की हायवे असल्यामुळे ट्राफिक थांबत कोणीच नाही तिथे. सो तेवढा एक प्रश्न मिटतो. पण विषय काय, हायवे आणि ट्राफिकवर आहे ना 4 लेनचा रस्ता असल्यामुळे ना कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे नको, ठीक आहे, थोडा उशीर झाला तर चालतं आहे, तेवढे एक ॲडजस्टमेंट करून घेऊ शकतो आपण. बट लाईफ के साथ रिस्क नाही होत आहे. सो त्याच्यापेक्षा मी ह्याच रस्त्याने जायचं निवडतो, कारण की तिकडनं जाता येतं, तिकडनं जायला काही प्रॉब्लेम नाही. तिकडनं जायला काही प्रॉब्लेम नसतो आहे. पण कसं आहे ना, अरे काका थांबा ना, काका इंडिकेटर पण देत नाही, काही देत नाही. हे बघा, आत्ताच सकाळी एवढी ट्रॅफिक आहे, संध्याकाळी येताना तर याच्यापेक्षा दुप्पट ट्रॅफिक असते. आणि इकडनं कसं, इकडनं जरा चांगला माहोल असतो इकडे जरा. तिकडनं कसं आहे, हायवेला एकदम कडक ऊन लागते आणि कसं आहे, फक्त गाड्या असतात. लोक असे एकदम सण येतात आणि सण जातात. इकडे कसं जरा व्यवस्थित गाड्या चालवतात लोक, कारण की रेग्युलर रस्ता आहे, रेग्युलर ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे मग लोक कसं व्यवस्थित गाड्या चालवतात. इकडे कसं हा कॉलेज वगैरेचा पण कॅम्पस असल्यामुळे जरा आहे ना इकडे थोडी चहलपहल असते. इकडे एवढंच आहे की इथे ना जरा व्यवस्थित सिग्नल वगैरे, म्हणजे एक 100-200 मीटरवर तरी प्रत्येक ठिकाणी सिग्नल आहे. त्यामुळे कसं आहे, गाड्या स्पीडली जात नाही, रेग्युलर स्पीडने जातात. हा एक इथला सगळ्यात चांगला विषय मला आवडतो. त्यामुळे ना इकडनं जायला आहे ना काही प्रॉब्लेम नसते.
आणि कसं रोड एकदम स्मूथ असल्यामुळे ना काही वाटत नाही. इकडे कसं सिम्बॉयसिस वगैरे सगळं IT पार्क आहे, त्यामुळे इकडचा हा जो एरिया आहे ना, हा एरिया व्यवस्थित त्यांनी मेंटेन ठेवला आहे. त्यामुळे ना इकडनं यायला जायला पण आहे ना तेवढंच चांगलं वाटतं. कारण की इथे चांगले मोठे मोठे हॉटेल्स आहे, त्याच्यानंतर पूर्ण आपला IT पार्क आहे. सो इकडचं पूर्ण हे चांगलं व्यवस्थित डेव्हलप करून ठेवलं आहे. एखाद्या सिम्बॉयसिस स्कूल आहे, त्यामुळे कसं ह्या रोडने यायला जायला आहे ना जरा व्यवस्थित वाटतं. तिकडनं कसं तो कंटिन्यू हायवे आणि त्या हायवेवर आहे ना रोज कुठे ना कुठे काही ना काही ॲक्सिडेंट होतच असतात. मित्रांनो, मी तुम्हाला आता एक हॉटेल दाखवतो. एक मोठं चांगलं हॉटेल आहे की जिथे आपली जी इंडियन क्रिकेट टीम आहे, जेव्हा आपण पुण्यामध्ये मॅच होते, म्हणजे पुण्याच्या ग्राउंडवर जेव्हाही मॅच होते तेव्हा ती ह्याच ठिकाणी येते. बघा, इथे एक हॉटेल आहे. हे बघा, हे एक हॉटेल आहे समोर. ह्याच लोकेशनला जी ना टीम इंडिया इथे थांबलेली असते. हे बघा, ते तिकडे एक हॉटेल बघा, आता पवेलियनच्या आसपास. तो काय ह्याच एरियामध्ये ती टीम इंडिया येते जेव्हा आपण आपलं इथल्या ठिकाणी एक मॅचेस असतात ना आपल्या म्हणून जे आपलं इंटरनॅशनल स्टेडियम आहे पुण्यामध्ये, त्या ठिकाणी जेव्हाही क्रिकेटची मॅच असते आपली इंटरनॅशनल, तेव्हा आपली इंडियन टीम ह्याच ठिकाणी ह्याच हॉटेलमध्ये स्टे करते. हा जो समोर तुम्हाला हॉटेल दिसतं आहे, याच हॉटेलमध्ये ती स्टे करते. सो हा पण एरिया एकदम स्टँडर्ड आहे. इकडे बघा, हा लेफ्ट साईडला पूर्ण IT पार्क आहे, राईट साईडला पण IT पार्क आहे. त्यामुळे कसं आहे, हा एरिया जरा आहे ना एकदम इंडस्ट्री स्टँडर्ड एरिया आहे. त्यामुळे जरा इकडे व्यवस्थित ट्रॅफिक असते, सिग्नल वगैरे आहेत. सो इकडनं कसं, इकडनं गाडी चालवायला आहे ना असं की एवढं वाटत नाही, नॉर्मल आहे इकडनं. बाबांनी गाडी बंद करून ठेवली, बाबाची गाडी चालू आहे ना आता. मित्रांनो, काय ना, सिग्नलवर फक्त गाडी ना बंद नाही करायची. सिग्नलवर गाडी जी ना, गाडी फक्त न्यूट्रलवर ठेवत जा. कारण की गाडी बंद केली आणि गाडी जर का नाही चालू झाली तर मग असेच प्रॉब्लेम होतात. त्यामुळे ना माझ्यासोबत पण असं भरपूर वेळा झालं आहे. त्यामुळे मग मी काय केलं आहे आता, मी एक पद्धत सुरू केली की जेव्हाही मी सिग्नलवर येतो ना तेव्हा मी गाडी ना न्यूट्रलवरच टाकतो. ही असं ह्याच्यावर मी ना डायरेक्ट मी गाडी ना बंद करतच नाही. न्यूट्रलवर ठेवलं ना की कसं आहे, लगेच आपल्याला गेअर टाकून गाडी ना लगेच पुढे घेता येते. पण जर का गाडी बंद केली आणि गाडी आपण चालू केली
आणि चालूच नाही झाली ना तर मग लय प्रॉब्लेम होतो आहे. कारण की लगेच मागून आहे ना ट्रॅफिक सुटायचं असतं, सगळेजण मागून पीप 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 चालू करतात. त्यापेक्षा नको, थोडं पेट्रोल गेलं तर चालतं आहे, पण गाडी न्यूट्रलवरच ठेवा. असं तर न्यूट्रलवर गाडी पेट्रोल जात नाही, पण तरी गाडी डायरेक्ट बंद नाही का करू. आणि पावसाळ्यात तर बिलकुल नाही करायची. पावसाळ्यात ते मोपेड वगैरे आहे ना बिलकुल बंद नाही करायच्या, कारण की ना खूप प्रॉब्लेम होतो. तर आता बघा मित्रांनो, आता आपण आलो आहे विद्यापीठ शिवाजीनगर सेक्शनला. आता बघा हा फ्लायओव्हर आता मस्तपैकी ना वन सेट फ्लायओव्हर झालेला आहे, त्यामुळे जरा एकदम मस्त वाटतं. आता वरतून तर मी कधी ट्राय नाही केलेलं आहे, कारण की मला इकडनं जावं लागते. सो हा ब्रिज एवढा क्रॉस करणं सोपी गोष्ट नाही आहे. डायरेक्ट आपल्याला निघावं लागते तिकडनं. आपण डायरेक्ट ई स्क्वेअरला निघतो आहे, मग त्यामुळे ना नको. तर आता बघा, आता ट्रॅफिक नाही लागणार. आता मेन हायवे लागला ना, आता फक्त एकदम व्यवस्थित फुल चांगला रस्ता आहे. फक्त इथे थोडंसं एक युटर्न आहे ना, त्यामुळे थोडं एक शिवाजीनगरकडे युटर्न घ्यावा लागतो लोकांना, जर का परत रिटर्न जायचं असेल तर तेवढं एक आहे. त्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं इथे, पण याच्या पुढे जर का लागलं ना तर याच्या पुढे मग ट्रॅफिक नाही होत. बघा हा एक युटर्न आहे, इथून सगळे कसे शिवाजीनगरकडे परत युटर्न घेतात, तो एक ऑप्शन आहे. सो बस एवढ्या ठिकाणी ट्रॅफिक होते. मग इथून तर सरळ डायरेक्ट आपण वाकडला जायला, सांगवीला जायला, त्या साईडला जायला आहे ना ट्रॅफिक बिलकुल नसते. ट्रॅफिक नसते ना की गाडी चालवायला जरा कसं व्यवस्थित वाटतंय. इकडनं कसं डायरेक्ट वाकड, सांगवी, त्याच्यानंतर मग वाकड मार्गे आपण हिंजवडी, ह्या सगळ्या साईडला आहे ना हा जो रोड आहे ना, हा रोड एकदम चांगला आहे. कारण की बस तर ह्याच रूटने ट्रॅव्हल करतात मोस्टली. कारण की तिकडनं दुसरा जो रूट येतो म्हणजे आहे बालेवाडीतून जाणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. बालेवाडीला खूप ट्रॅफिक असते, त्यामुळे मग बस ज्या असतात ना त्या ह्याच रूटने ट्रॅव्हल करतात. आणि मला पण जेव्हा पण वाकडला जायचं असेल ना किंवा हिंजवडीला जायचं असेल, मी पण ह्याच रूटने जातो. हे बघा, फक्त आहे ना जरा इथे एवढी फक्त ह्याच ठिकाणी एका ठिकाणी ट्रॅफिक लागते. कारण की ना इथे एक छोटंसं एरिया आहे, त्यामुळे जरा आहे ना इथे थोडी ट्रॅफिक असते. पुढे एक सिग्नल आहे, बस तेवढ्या ठिकाणी ट्रॅफिक लागेल तुम्हाला शिवाजीनगरवरून जर का तुम्ही निघाले तर.
त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे सांगवीला जायला मोकळंच मोकळं आहे. हे बघा, हा एक सिग्नल आहे. हा एक सिग्नल सोडून पुढचा एक सिग्नल आहे. बस एवढे 2 सिग्नल आहे. ते सुटले की मग जेव्हा आपण तिकडे वाकडकडे जायला टर्न घेतो ना, सांगवी फाट्याला जायला, बस तिथपर्यंत थोडीशी ट्रॅफिक लागेल. त्यानंतर तुम्हाला ट्रॅफिक नाही लागत. तर हा बघा, हा एक छोटासा एरिया आहे. बस एवढ्या ठिकाणी ना जरा ट्रॅफिक असते. आता एक आपल्याला पुढे जाऊन एक ब्रिज लागेल. बस तो त्या ब्रिजपर्यंत आले ना की या ब्रिजपर्यंत फक्त थोडीशी ट्रॅफिक लागते, जास्त नाही. कारण की जरा मेन एरिया आहे हा, त्यामुळे कसं आहे, थोडं ट्रॅफिक राहतेच इथे. हे बघा, तर आता हा आपल्याला लागलेला आहे मस्त. आता सांगवीकडे जाणारा जो ब्रिज लागतो ना आपल्याला, बस आता त्या ब्रिजवर आपल्याला चढायचं आहे. आणि मग आपलं काम एकदम फते. कारण की हा एरिया आहे PCMCचा. PCMCला इतका मस्त एरिया डेव्हलप केला नाही. आणि हे बघा, हे जे काही गोष्टी आहेत ना लावलेल्या, रात्री तर इतक्या भारी दिसतात ना. बघा, हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज एकदम मस्त आहे. कारण की हा ब्रिज डायरेक्ट आपल्याला सांगवीला सोडतो. आणि या ब्रिजवर आहे ना गाडी चालवायला आहे ना मजा येते. फक्त एवढंच आहे, जरा इथे कन्फ्युजन होते सांगवीला जायला कोणतं आहे आणि सरळ वाकडला जायला कोणतं आहे. तर मित्रांनो, हा जो खाली बोगदा दिसतोय ना, खाली जो जायला, तो आहे इकडनं खालून सांगवीला जायला. आणि जर का तुम्हाला सरळ जायचं असेल तर मग तुम्हाला ह्या रूटने जावं लागतं. जर का तुम्हाला सांगवीला जायचं आहे ना, तर खालून बोगद्यामधून जायचं. म्हणजे तुम्हाला एक अंडर बायपास दिलेला आहे. डायरेक्ट तुम्ही काय होतात, हा क्रॉस करून डायरेक्ट तुम्ही तिकडे सांगवीमध्ये निघतात. तेवढं एक चांगलं आहे. PCMCमध्ये आलं ना, PCMCमध्ये जरा ना एक फिलिंग येते गाडी चालवायची. आणखी रोड इतके चांगले आहेत, फ्लायओव्हर चांगले आहेत. हा एक फ्लायओव्हर तर भरपूर वर्ष आधीचा आहे. पण त्याच्यानंतर आता एक तिथे रक्षक चौक म्हणून आहे काहीतरी, त्या ठिकाणी मिलिटरी एरिया आहे, मिलिटरी बेस एरिया आहे पूर्ण.
त्या ठिकाणी पण आता एक फ्लायओव्हर ओपन झालं आहे. मी आता दाखवतो तुम्हाला गाडी टाकून. सो PCMCमध्ये ना अशा भरपूर गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. तर हे बघा मित्रांनो, हा आहे आपला नवीन फ्लायओव्हर जो आता इथे ह्या चौकामध्ये झालेला आहे. भरपूर चांगला झालेला आहे, कारण की कसं आहे खाली पण खूप ट्रॅफिक व्हायची. आणि बघा आपला मस्त तिरंगा. म्हणजे हा जो चौक आहे ना, या चौकामध्ये इतकी ट्रॅफिक व्हायची ना की अक्षरशः मॅनेज नाही व्हायचं पोलिसांकडून सुद्धा. तर आता हा जो ब्रिज झालेला आहे ना, हा ब्रिज झाल्यामुळे एवढं चांगलं प्रॉब्लेम मिटला आहे ना लोकांचा या PCMCमधला, की खालून आता जी ट्रॅफिक होती ती आता पूर्ण बायफर्गेट झालेली आहे. 8 जण वरतून निघतात. सो कसं आहे PCMCमध्ये बघा, हा पूर्ण जो आहे ना, हा पूर्ण लेन, त्याच्यानंतर BRTसाठी सेपरेट लेन दिली आहे, त्याच्यानंतर तिकडनं जाणाऱ्यांसाठी सेपरेट लेन आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी ना PCMCमध्ये ना चांगल्या झाल्या. तर आता बघा, आता आपल्याला जायचं आहे इकडनं वाकडला, आणि वाकडवरून मग डायरेक्ट आपल्याला जायचं आहे छत्रपती चौकात. असं तर आपण सरळ पण जाऊ शकले असते, पण ठीक आहे. सरळ कसं आहे ते फ्लायओव्हर एखादा चुकला की मग लगेच प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा काय करायचं, सरळ इकडनंच जातो आणि येताना मग तिकडनं यायचं. तर मित्रांनो, आज इतका चांगला दिवस आहे ना. आज आपल्या स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतो आहे रायगडावरती. यावर्षी जायला नाही भेटलं, पुढच्या वर्षी नक्की जाण्याचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो, आज इतका चांगला दिवस आहे ना की आपल्या जनतेसाठी, की सगळ्यात पहिले छत्रपती होते, असे राजे होते की ज्यांनी स्वराज्यासाठी एवढं सगळं मेहनत केली. आणि आपला जो महाराष्ट्र होता, या महाराष्ट्राचं एक नाव उभं केलं. पूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक रिस्पेक्ट होती प्रत्येकाच्या मनामध्ये. तर आपण जेवढंही त्यांच्याबद्दल केलं ना तेवढं ते कमीच आहे. कारण की त्यांनी जे केलं आहे आपल्यासाठी, त्यांनी तेव्हा ते केलं म्हणून आपण आज आहे मराठी जे काही आहे मराठीमध्ये, मराठी जी टिकून आहे ते फक्त त्यांच्यामुळे. कारण की त्यांनी जर का त्या काळामध्ये एवढी मेहनत केली नसती तर आज हा महाराष्ट्र नसता राहिला. त्यामुळे त्यांचं जेवढं आपण हे करणार ना तेवढं कमीच आहे. तर मित्रांनो, आता बघा, आता आपण आलो आहे वाकडला. आणि हे बघा बाई, याय कसला घेऊन चालला आहे बाई. एखाद्याच्या डोक्यात गेट पडला ना तर विषयच खतम होईल बाईचा. तर आता आपण आलो आहे वाकडला. आता वाकडवरून आपल्याला बघा त्या
मानकर चौकातून आपल्याला टर्न घ्यायचा आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे आपल्या ऑफिसला. आता कधी सिग्नल सुटतोय? चलो PMPL निकली ना तो अपन भी निकलने का. PMPL ना का धूळ उडवला. तर आता बघा इकडे ना थोडं रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे. थोडं म्हणजे भरपूर चालू आहे, काय सांगणार आता. माती झाली. फक्त हा जो एक एरिया होता ना, ह्या एरियामध्ये जर रोडाचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आता इकडे तो पण भेटणार आहे. कारण की आता बरंचसं काम झालं आहे. एक साईड झाली, आता एक साईड अर्धी बाकी आहे. बस तेवढं झालं ना की इकडचा पण एरिया हा पूर्ण मस्त होऊन जाईल. सो आता बघा हा आला आहे आपला छत्रपती चौक. आणि या छत्रपती चौकातून पुढे जी बिल्डिंग आहे ना, बस तिथेच जायचं आहे आपल्याला. सो बस तिथपर्यंतच. मित्रांनो हे बघा, आता या बसवाल्याने झेब्रा क्रॉसिंगवर गाडी घातली, सिग्नल लागलेला आहे. आता याला सरकारी गाड्या असल्यामुळे ना यांना कोणी बोलत नाही ना, ते हे असे डोक्यावर बसतात. आता बघा झेब्रा क्रॉसिंग आहे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभं राहायला पाहिजे. तर याने गाडी घातली सरळ, आता बसच घातली, झेब्रा क्रॉसिंगवर आहे. यांना कोणी बोलत नाही, यांना कोणी बोलू शकत नाही. कारण गव्हर्नमेंटच्या गाड्या आहे ना, सध्या ट्रॅफिकवाले पण यांना बोलत नाही आणि यांना फाईन पण नाही मारू शकत. त्यामुळे यांची मनमानी चालते. त्यामुळे मग काय झालं, आता बघा हे जे तिघं उभे, आता यांनी पण मग तसंच गाडी घातलेली. कसं आहे ना, झेब्रा क्रॉसिंग ही सिग्नल लागल्यावर लोकांना जाण्या येण्यासाठी असते. पण काय शेवटी कोण बोलणार, यांना तर कोणी बोलू शकत नाही. कारण की यांच्या तर काय गव्हर्नमेंटच्या गाड्या आहे. असो, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल, इंडिकेटर कोण देईल, तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, सर्वांसोबत शेअर करा. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.